नमस्कार श्रोत्यांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले मनस्वी स्वागत करते. वाट हळवी वेचताना भाग 7 पोस्ट करून झालाय आणि आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही अद्याप माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या. यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स मिळण्यास मदत होईल. तसेच व्हिडिओ अर्धवट सोडू नका आणि शेवटपर्यंत पहा. आता लगेच कथेकडे वळूया. वाट हळवी वेचताना भाग 8. आर्यनला हतबल झालेले पाहून निमिष त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, आर्यन, एवढा पॅनिक नको होऊस. निदान थोडं ऐकून तर घे. डॉक्टरांना बोलू तर दे. काय ऐकून घेऊ निमिष? तू असा कसा मलाच शांत राहण्याचा सल्ला देतोय? यार, माझी दर्शिका तिथे निस्तेज पडून आहे. तिला असं पाहून माझ्या काळजावर किती वार होत आहेत याची तुला खबर नाहीये. जीव झुरतोय माझा तिच्यासाठी. बघ तरी तिच्याकडे एकदा. तिचा हसरा चेहरा किती कोमेजून गेलाय. आर्यन उदासीन स्वरात बोलला. त्याचे डोळे पार लाल झाले होते. तो अक्षरशः डोळ्यातून आग ओकत होता. पण त्याने तिटकाऱ्यानेच डॉक्टरांचा कॉलरही सोडून दिला होता आणि हतबल होऊन तो तिथल्या बाकावरच बसला. आर्यन, आम्हाला सर्वच कळतंय, पण प्लीज आधी डॉक्टरांचंही एकदा ऐकून घे. निदान त्यांना त्यांची बाजू मांडण्याची तरी संधी मिळायला हवी ना. आर्यनचा दुसरा फौजी मित्र अक्षय म्हणाला. अक्षय दादा, तू सुद्धा मलाच विरोध करतोय? आर्यनने अक्षयलाच प्रतिप्रश्न केला. आर्यन, तू माझ्या लहान भावासारखा आहेस. मलाही कळतंय की तुझा जीव किती तुटतोय दर्शिका वहिनीसाठी. पण सध्या तापट डोक्याने काम न घेता थोडं शांत होऊन परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून प्लीज शांत हो. मी तुला विरोध करत नाहीये. मला फक्त डॉक्टरांची बाजू ऐकून घ्यायची आहे, बस एवढंच. अक्षय आर्यनची समजूत काढत बोलला. आर्यनने त्याच्याच एका हातावर दुसऱ्या हाताने ठोसा मारून राग व्यक्त केला. त्यामुळे तिथले वातावरण थोडे आणखीच तणावपूर्ण झाले होते. पण अक्षय आणि निमिषने इशाऱ्यानेच डॉक्टरांना स्पष्टीकरण द्यायला सांगितले आणि इशारा उमजून डॉक्टरांनी उसासा घेतला. डॉक्टर पुढे काही बोलणार त्याआधीच आर्यन परत आवाज चढवून डॉक्टरांना उद्देशून बोलला. आता का गप्प आहात? सांगा ना लवकर, काय झालंय दर्शिकाला? वा याऐवजी हे सांगा की काय केलंय तुम्ही माझ्या दर्शिकाला? त्याचा आवाज गरजेपेक्षा जास्तच चढला होता. त्याचा तो धमकीवजा सूर ऐकून डॉक्टर परत थोडे घाबरले. अक्षयने मात्र त्यांना नजरेनेच धीर दिला आणि बोलायला सांगितले. डॉक्टर थोडी हिंमत एकवटून बोलले. मिस्टर आर्यन, ऐकून घ्या प्लीज. मिसेस आर्यनच्या प्रेग्नन्सी दरम्यान त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आम्ही त्यांना आधीच स्पष्टपणे सांगितले होते. काय? आर्यन गोंधळून बोलला. हो, डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवली. पण कसं शक्य आहे? दर्शिकाने मला याबाबत काहीही सांगितलेलं नव्हतं आणि दर्शिका माझ्यापासून कधीच काहीच लपवत नाही. मिस्टर आर्यन, प्लीज शांत चित्ताने आधी माझं ऐकून घ्या. मिसेस आर्यन तुमच्या पत्नी आहेत म्हणून तुम्हाला त्यांची काळजी आहे हे मान्य आहेच मला. त्यामुळे तुमचा आक्रोश मी समजू शकतो. पण मिसेस आर्यन माझ्या पेशंट होत्या. मलाही तुमच्याबद्दल सहानुभूती आहेच. मला तुम्ही तुमचा वैरी समजू नका आणि मला निदान जे सांगायचं आहे ते तरी विनाव्यत्यय ऐकून घ्या, डॉक्टर आर्यनची समजूत काढत म्हणाले. आर्यन त्या मनस्थितीत नव्हता म्हणून त्याच्या वतीने निमिष आणि अक्षयने दिलगिरी व्यक्त केली आणि डॉक्टरांना पुढे बोलायला सांगितले. डॉक्टरांनी थोडा खोल श्वास घेतला आणि ते पुढे बोलू लागले. आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही मिसेस आर्यनला प्रेग्नन्सी दरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची माहिती आधीच पुरवली होती. एवढेच नव्हे तर जेव्हा त्यांना कळलं होतं की त्या गरोदर आहेत तेव्हा त्या याच इस्पितळात तपासणीसाठी आल्या होत्या आणि मीच त्यांचा गायनोकॉलॉजिस्ट होतो. तपासणी दरम्यान आम्हाला त्यांच्या गर्भाशयात काही गाठी असल्याचे आढळले होते. आम्ही तेव्हाच त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. कारण त्यांच्या गर्भाशयात तुमचं अपत्य वाढविताना प्रसूती दरम्यान त्यांना त्यांचा जीवही गमवावा लागू शकतो हे आम्हाला चांगलेच ठाऊक होते. म्हणूनच आम्ही त्यांनाही या कटू सत्याची जाणीव करून दिली होती.
पण कोणत्याही स्त्रीला स्त्रीत्व तिच्या उदरात वाढणाऱ्या बाळामुळे प्राप्त होतं, हा विचार मिसेस आर्यनच्या मनाला शिवला आणि त्यांनी गर्भपात करायला स्पष्ट नकार दिला. तरीही मिसेस आर्यनच्या काळजीपोटी आम्ही काउन्सिलरद्वारे त्यांची समजूत काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण त्या म्हणाल्या की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्याच अंशाचा बळी घेणे त्यांना पटत नाही. सरतेशेवटी मिसेस आर्यनच्या हट्टाखातर आम्हालाच नमावे लागले. डॉक्टरांनी स्पष्टीकरण देताच अख्ख्या खोलीत शुकशुकाट पसरला. आर्यनच्या कपाळावर आठ्या होत्या आणि डोक्यात असंख्य प्रश्नांचे वादळ. तो अगदी बुचकळ्यात पडला होता. तरीही त्याने थरथरत्या ओठांनी डॉक्टरांना त्याच्या मनातली शंका विचारली. त्याने अडखळतच डॉक्टरांना विचारले, पण एवढी मोठी गोष्ट दर्शिकाने माझ्यापासून का लपवली? क्रमशः दर्शिकाने का आर्यनपासून सत्य लपवले होते? काय उत्तर देतील डॉक्टर? आणि उत्तर ऐकल्यावर काय प्रतिक्रिया असेल आर्यनची? हे सर्व जाणून घेण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर नक्की करा. स्टे ट्यून. धन्यवाद.